नमस्कार भावांनो, कशा आहात? तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये बॉलिवूड क्रीडामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मराठी चित्रपट दशावतार या चित्रपटाचा रिव्ह्यू पाहणार आहोत. दशावतार हा 2025मधील मराठी चित्रपट असून तो कोकणातील एका गावातील घडणारी थरारक कथा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे. त्यात दिलीप प्रभावकर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे कथानक कोकणातील परंपरा आणि लोककलेवर आधारित एका गावातील राखणदार कातळुबा व त्याच्या भोवती फिरणाऱ्या घटकांवर आधारित आहे. या चित्रपटात आधुनिक आव्हाने आणि पारंपरिक श्रद्धा यांचा संघर्ष दाखवलेला आहे. कोकणी भाषेचे संवाद आणि वातावरण निर्मिती हे चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. हा चित्रपट कोकणातील एका गावातील कातळुबा या राखणदाराच्या कथेवर आधारित आहे. कथामध्ये बाबुली आणि या राखणदाराशी निगडीत घटनांचे चित्रण केलेले आहे, ज्यात प्रेम, सूड, श्रद्धा आणि त्याग या भावनांचा आविष्कार आहे. चित्रपटातील कोकणातील इरसाल माणूस आणि तिथल्या प्रथा, परंपरा आणि दशावतारी नाट्यकलेचा सुरेख मिलाफ साधलेला आहे. या चित्रपटामध्ये कलाकार आणि दिग्दर्शक. या चित्रपटात दिलीप प्रभावकर यांनी मुख्य भूमिका साकारली असून त्यांच्या अभिनयाची प्रशंसा होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे, तर ओशन फिल्म कंपनी, ओशन आर्ट हाऊस यांनी याची निर्मिती केलेली आहे. या चित्रपटाची निर्मिती मूल्य, प्रकाशयोजना आणि ध्वनी हे प्रभावी असून ते प्रेक्षकांना एक देखणी दृश्यानुभूती देतात. चित्रपटात मालवणी बोलीतील संवाद आणि कोकणी वातावरण उत्तम प्रकारे टिपलेले आहे. काहींच्या मते चित्रपटातील सस्पेन्स अपेक्षानुसार वाढत नाही आणि कथा थोडी सहजतेने पुढे सरकते. दशावतार हा कोकणी मातेल एक थरारपट आहे, जो पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक जगातील आव्हानांना सामोरे जाण्याची कथा सांगतो. हा चित्रपट केवळ एक सस्पेन्स थ्रिलर नसून भावना, परंपरा आणि लोककलेचा अनुभव देतो. या चित्रपटातून लोकांना खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट रिलीज झालेला आहे. लोकांना चित्रपट खूप आवडत आहे. या चित्रपटामध्ये दिलीप प्रभावकर यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे भूमिका निभावलेली आहे आणि ती लोकांना खूप आवडत आहे. आणि ह्या चित्रपटामध्ये कोकणातील अत्यंत चांगले दृश्य दाखवलेले आहेत. कोकणी भाषा ह्यामध्ये दाखवलेली आहे, संवाद आहे आणि या कोकणातील परंपरा आणि श्रद्धा आणि ह्या गोष्टी सगळ्या या चित्रपटामध्ये दाखवलेल्या आहेत आणि लोकांना खूप आवडत आहे. आणि हा चित्रपट रिलीज झालेला आहे. तुम्ही प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि हा चित्रपट खूप चाललेला आहे. चित्रपटाला रेटिंग बी चांगल्या प्रकारे मिळालेले आहे आणि चित्रपटाचा बिझनेस चांगल्या प्रकारे होत आहे आणि लोकांच्या पसंतीत हा चित्रपट येत आहे. असेच चित्रपटाचे रिव्ह्यू पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि असेच चित्रपटाचे रिव्ह्यू पाहत राहा माझ्या चॅनलवर आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.